संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह ज्याने आपल्या आयुष्यात आपल्या 27 नातेवाईकांना मारून बादशाह झाला, त्याने धर्माचा गैरउपयोग करून आपल्याच घरातील भावाला बापाला अशा कित्येक लोकांना संपवलं। त्याने आपलं शासन इतकं कठोर आणि भीतीदायक करून ठेवलं होतं, त्याचं फरमान इतकं अपमानास्पद होतं आणि फरमान हा फक्त बादशाहच देऊ शकतो। ज्यावेळी आपल्या राजांना त्याचं फरमान आलं ते असं होतं, त्यावर बादशाहचा शिक्का आणि सही होती। ज्यावेळी ते फरमान येतं त्यावेळी एक शहर बसवलं जातं, त्याला फरमानवाडी असं म्हणतात आणि त्या वाडीमध्ये ज्याच्या नावाने फरमान आले त्याला नंग्या पावलांनी हात जोडून 2-3 कोस लांब तिथं जाऊन विहिरीचं पाणी काढायचं, ते पाणी उंटाला पाजायचं आणि गुडघ्यावर बसून ते फरमान हातात घ्यायचं, छातीला लावायचं, डोक्याला लावायचं आणि उत्तरेकडे बघून कुर्निसात करायचं आणि हात जमिनीला टेकून डोक्याला लावायचं। अशा अपमानातून आपल्या राजांना सुद्धा जावं लागलं। इतका क्रूर हा औरंगजेब होता।